Good morning students, welcome all of you in today's video lecture. Janta High School and Junior College Shirur. Standard 5th, Subject Maths. Subject teacher is Mrs. Jagdale RR. Students, we have already started topic number 8, multiples and factors. In last video, we learned about co-prime numbers. Now in this video, we are going to learn some examples based on co-prime numbers. Co-prime numbers म्हणजे काय, तर याला आपण सहमूळ संख्या असं म्हणतो. तर या को-प्राइम नंबर्स आपण कशा शोधून काढतो. समजा आपल्याला दोन नंबर्स दिलेले आहेत, तर हे नंबर्स आपल्याला को-प्राइम नंबर्स आहेत किंवा नाहीत हे जर शोधायचं असेल तर काय करायचं असतं. तर हे जे दोन नंबर्स दिलेले आहेत त्या दोन्ही नंबर्सचे काय करायचे आहेत, फॅक्टर्स काढून घ्यायचे आहेत. फॅक्टर्स काढल्यानंतर या दोन्हीमधले कॉमन फॅक्टर्स काढायचे आहेत. समजा आता या दोन्ही फॅक्टरमधला आपल्याला एकच कॉमन फॅक्टर मिळाला तर त्या नंबर्सना आपण को-प्राइम नंबर्स असे म्हणतो. समजा आपल्याला या दोन्हीमध्ये एकपेक्षा जास्त कॉमन फॅक्टर्स मिळाले तर अशा नंबर्सना आपण को-प्राइम नंबर्स म्हणणार नाहीत. अशा पद्धतीनं आपल्याला को-प्राइम नंबर्स आहेत किंवा नाहीत हे शोधण्यासाठी सुरुवातीला त्यांचे फॅक्टर्स काढून त्यामधील कॉमन फॅक्टर्स शोधावे लागणार आहेत. समजा जर एकच हा कॉमन फॅक्टर असेल तर ते को-प्राइम नंबर आहेत आणि एकपेक्षा जास्त कॉमन फॅक्टर असतील तर ते को-प्राइम नंबर्स नाहीत. तर काही उदाहरणे आपण पाहू. तर यामध्ये बघा, लेट्स सी एक्झाम्पल्स 5 and 7. आता 5 and 7 हे आपल्याला शोधायचं आहे की हे को-प्राइम नंबर्स आहेत किंवा नाहीत. त्यासाठी आपल्याला 5चे काय करायचे आहेत, फॅक्टर्स पाडायचे आहेत. तर 5चे फॅक्टर्स बघा, 1, 2 आपण याला भाग घालू शकत नाही, 3 नाही, 4 नाही, डायरेक्ट 5. त्यानंतर 7चे फॅक्टर्स काय आहेत बघा, 1 आणि 7. तर आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय आहे, 1. कारण 1 हा कोणत्याही नंबरचा फॅक्टर असतोच, त्यामुळे या दोन्हीमध्ये आपल्याला एक हा कॉमन फॅक्टर मिळतो. त्यामुळं 5 and 7 आर को-प्राइम नंबर्स. त्यामुळं 5 आणि 7 हे को-प्राइम नंबर्स आहेत असं आपण म्हणू शकतो. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. 14 and 21. 14 and 21 हे नंबर्स को-प्राइम आहेत की नाहीत हे आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी आपल्याला फॅक्टर्स काढायचे आहेत दोन्ही नंबरचे. सुरुवातीला आपण 14चे फॅक्टर्स घेऊ. 14चे फॅक्टर्स बघा, 1 हा याचा फॅक्टर असणार आहे, 2 आपण याला डिवाइड करू शकतो, 2 7 जा 14, 3 4 5 6 यांना आपण डिवाइड करू शकत नाही. 7 मात्र आपण याला 7 2 जा 14, त्यामुळे 7 हा याचा फॅक्टर झाला. आणि त्यानंतर मग 14 1 जा 14, त्याच संख्येला भाग जातो, त्यामुळे 14 सुद्धा याचा फॅक्टर झाला. तर त्यानंतर पुढच्या नंबरचे सुद्धा आपण फॅक्टर्स काढून घेऊया. 21, 1 हा याचा फॅक्टर असणारच आहे. 21 ऑड नंबर आहे, मुळे याला 2 आपण भाग घालू शकत नाही. 3च्या टेबलमध्ये आपल्याला 21, 3 7 जा, त्यामुळे 3 हा याचा फॅक्टर झाला. 4 नाही, 5 नाही, 6 7 7 3 जा 21, त्यामुळं 7 सुद्धा हा याचा फॅक्टर आहे. त्यानंतर 8 नाही, 9 10 11 12 13 14 या कुठल्या संख्येनं आपण 21ला डिवाइड करू शकत नाही, डायरेक्ट आपण 21 घेणार आहोत. आता ह्या दोन्हीची जे फॅक्टर्स आपण काढलेले आहेत त्याच्यामधले कॉमन फॅक्टर्स, या दोन्हीमध्ये कॉमन असणारे फॅक्टर्स शोधायचे आहेत. आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर आहे 1. त्यानंतर आपल्याला आणखीन एक इथं कॉमन फॅक्टर मिळतो, तो आहे 7. म्हणजे आता इथं आपल्याला एकपेक्षा जास्त कॉमन फॅक्टर्स मिळत आहेत.
म्हणजे या संख्यांना आपण काय म्हणणार आहोत, these numbers are not co-prime numbers. These numbers are not co-prime numbers because we get common factors more than one. एकपेक्षा जास्त कॉमन फॅक्टर मिळाले की त्यांना आपण नॉट को प्राईम नंबर्स असे म्हणणार आहोत. आणि एक हाच कॉमन फॅक्टर मिळत असेल तर त्यांना को प्राईम नंबर्स असे आपण म्हणणार आहोत. See another example. Now 15 and 16. 15 and 16. आता 15 and 16 चे फॅक्टर्स आपण घेणार आहोत. 15 चे काय येणार आहेत, 1 3 5 आणि 15. नंतर 16 चे काय येणार आहेत बघा, 1 2 4 5 नाही, 6 नाही, 7. त्यानंतर 8 येईल, 8 2 जा 16. त्यानंतर 16. अशा पद्धतीने आपण याचे फॅक्टर्स काढायचे आहेत. त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स निघालेले आहेत आपल्याला 1. त्यानंतर कुठला कॉमन आहे का, नाही. तर 1 इज द ओनली कॉमन फॅक्टर. एक हा कॉमन फॅक्टर आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे 15 अँड 16 आर को प्राईम नंबर्स. एक हाच कॉमन फॅक्टर आपल्याला निघालेला आहे. त्यामुळं 15 and 16 are co-prime numbers. Students, we have to complete problem set number 35 in your notebook. Thank you.